आहे नाशिकच्या इगतपुरीमध्ये एका बेकायदेशीर कॉल सेंटरवर सीबीआयनं कारवाई केली आहे। हे सेंटर उद्ध्वस्त करण्यात आले। 44 लॅपटॉप, 71 मोबाईल फोनसह 1,20,00,000ची बेहिशोबी रोकड, त्याचबरोबर 500 ग्रॅम सोनं आणि 1 कोटी रुपयांच्या 7 लक्झरी कार यावेळी जप्त करण्यात आल्या। मुंबईमधील रहिवासी असलेले 6 आरोपी, अज्ञात खासगी व्यक्ती आणि बँक अधिकाऱ्यांविरुद्ध सायबर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। तर एका ऑनलाईन कंपनीचे सर्व्हिसेस कॉल सेंटर असल्याचं भासवत अमेरिका, कॅनडा आणि इतर देशांमधील नागरिकांची गिफ्ट वाउचर तसंच क्रिप्टोकरन्सीचा वापर करत फसवणूक या ठिकाणी केली जात होती। बेकायदेशीर कॉल सेंटर चालवण्यासाठी 60 ऑपरेटरची नियुक्तीही करण्यात आली होती। मात्र जेव्हा याविषयीची माहिती मिळाली तेव्हा सीबीआयचं पथक त्या ठिकाणी पोहोचलं आणि मोठी कारवाई केली। पाहुयात पुढची बातमी। मुंबईमध्ये गणेशोत्सवाची जोरदार तयारी सुरू झाली आहे। मुंबईमधील सार्वजनिक मंडळ आपल्या बाप्पाच्या आगमनात व्यस्त आहेत। लालबाग परळ भागामध्ये बाप्पाच्या आगमनाची लगबग सुरू आहे। गणेश भक्तांमध्ये उत्साह पाहायला मिळाला। तर गिरगावच्या अखिल चंदनवाडीमधील गोड गणपतीचा भव्य दिव्य असा आगमन सोहळा पार पडलेला आहे। गणेश भक्तांनी यावेळी मोठी गर्दी केली होती। पंढरपूरमधील मंदिर समितीने आयोजित केलेला पूजा हिंदीमधून सांगितल्याचा दावा करण्यात आला होता, त्यामुळे नवा वाद सुरू होण्याची शक्यता आहे। राहुल सातपुते नावाच्या एका भाविकाने या संदर्भात एक्सवर पोस्ट करत खळबळजनक दावा केला। मंदिर समितीने तुकाराम भवनमध्ये तुलसी अर्चन पूजा आयोजित केली होती। पूजेमध्ये 30 ते 35 मराठी कुटुंब तर एक अमराठी कुटुंब होतं। या अमराठी कुटुंबाच्या मागणीवरून गुरुजींनी पूजेतील सूचना मराठीऐवजी हिंदीतून दिल्या। यावर आपण आक्षेप घेतला, मात्र याची दखल कोणीही घेतली नाही असा आरोप राहुल सातपुतेंनी केला। आपण महाराष्ट्रात आहोत, त्यासोबतच आपल्या कुटुंबाला हिंदी समजत नाही, केवळ एका अमराठी कुटुंबासाठी हिंदीतून पूजा का केली असा सवाल सातपुतेंनी विचारल्याचा दावा केला। तर आपल्याला पूजेतून बाहेर काढतील या भीतीने इतर मराठी कुटुंबांनी मध्यस्थी केली नाही असा दावाही त्यांनी केलाय। आणि पूजा ही मराठी किंवा संस्कृत मधूनच होते। मात्र पूजेसंदर्भातल्या सूचनांबाबत राहुल सातपुतेंनी केलेल्या तक्रारीची दखल घेतल्याचं मंदिर प्रशासनाकडून सांगण्यात आलंय। दरम्यान राहुल सातपुते यांनी आपल्या पोस्टमध्ये नेमकं काय म्हटलंय ते आपण बघतोय। मंदिर समितीकडून तुकाराम भवनात तुलसी अर्चन पूजेचं आयोजन केलेलं होतं। गुरुजी स्टेजवर बसून पूजा सांगत होते असं सातपुते म्हणतायत। मराठी समजत नसल्यानं हिंदीतून पूजा घालण्याची अमराठी कुटुंबानं मागणी केली आणि गुरुजींनी हिंदीतून पूजा घालण्यास सुरुवात केली असंही सातपुतेंनी आपल्या या पोस्टमध्ये म्हटलंय। आपण महाराष्ट्रात आहोत, आमच्या कुटुंबाला हिंदी समजत नाही म्हणून मराठीतून पूजेच्या सूचना द्या अशी गुरुजींना आपण विनंती केल्याचंही सातपुतेंनी म्हटलेलं आहे। गुरुजी माझ्यावर चिडले आणि म्हणाले या माणसाचा काय विषय आहे असंही सातपुते म्हणतायत। तर सुरक्षा रक्षक समितीवाले या माणसाशी बोला, त्याशिवाय पूजा पुढे सुरू करता येणार नाही असं गुरुजी म्हणाले आणि ते चिडल्याचंही सातपुते म्हणतायत। पूजेतून बाहेर काढतील या भीतीनं एकही मराठी कुटुंब पुढे आलं नाही असंही आपल्या पोस्टमध्ये सातपुतेंनी लिहिलंय। तर समितीच्या लोकांनी मला आश्वस्त केलं की सर्वांसाठी मराठी आणि एका कुटुंबासाठी पूजा हिंदीतून होईल असाही दावा सातपुतेंनी केलाय। गुरुजी म्हणाले तुमच्या एका कुटुंबासाठी मराठीतून पूजा घेऊ शकत नाही असंही सातपुते म्हणतायत। हे खरं नव्हतं, एक कुटुंब सोडून सर्व कुटुंब मराठीच होते असंही त्यांनी सांगितलेलं आहे। छुट्टी तुळशी उसमें डालिये अशी वाक्य कानावर पडत होती असंही सातपुते म्हणतायत। संपूर्ण पूजा हिंदी भाषेतून पार पडली असाही दावा सातपुतेंनी केलाय। आता तक्रार प्राप्त झालेली आहे। 9 ऑगस्ट रोजी हिंदीतून पूजा घातल्याची जे तक्रार आहे, तर हिंदीतून कुठलीही पूजा होत नाही। पूजा ह्या सर्व मराठी आणि संस्कृत या भाषेतूनच होतात, परंतु फक्त जी माहिती सांगितली जाते ती प्राधान्याने मराठी आणि त्यानंतर जर समजलं नाही कुणाला, परभाषिक परप्रांतीय जर भाविक असतील तर त्यांना हिंदी भाषेतून आपण त्या ठिकाणी माहिती सांगत असतो। तर निश्चितच त्यांनी केलेली तक्रार सुद्धा मंदिर समितीने गांभीर्याने घेतलेली आहे। महाराष्ट्रातील मराठी भाषिकावर कुरघोडी करण्याचा हा प्रयत्न आहे। मराठी भाषिकांना काय करायचं ते तुम्ही करा, हम तुम्हारी सुनेंगे नहीं, तो आणि तुम्ही आमचं काय वाकडं करू शकाल अशी यातून असा संदेश देण्याचा सरकारचा प्रयत्न
मला दिसतो आहे. सरकारने त्वरित ते बंद करावं आणि मराठीमध्येच ते सुरू करावं अशी आमची सरकारकडे मागणी आहे. पाहुयात पुढची बातमी. शांतीचं प्रतीक मानलं जाणाऱ्या कबुतरांवरून वाद पेटलाय. कबुतरांची विष्ठा आणि पिसांमुळे होणाऱ्या आजारांमुळे एकीकडे कोर्टानं कबूतरखान्यांवर बंदी आणलेली आहे, तर दुसरीकडे कबूतरखान्यासाठी आम्ही उपोषण करणार आहोत, मात्र वेळ पडली तर शस्त्रही हाती घेऊ असा इशारा जैन मुनी निलेशचंद्र विजय यांनी दिलाय. त्यांच्या या वक्तव्यावरून आता वाद उफाळून येण्याची शक्यता आहे, तर दुसरीकडे अजूनही कबुतरांना खाद्य टाकण्याचे प्रकार सुरूच आहे. त्याविरोधात कारवाईही केली जातीये. काही शस्त्र जे लोक शस्त्र बोलते आमचे लोक नव्हते, परंतु आम्ही शस्त्र उचलणार नाही. यदि जर जरूरत पडली आम्हाला आम्ही शस्त्र पण उचलू. कबूतरखान्याच्या प्रश्नावरून जैन मुनींचा हा आक्रमक पवित्रा. शांतीचं प्रतीक मानलं जाणाऱ्या कबुतरांवरून सध्या मुंबईत कमालीचा वाद पेटलाय. कबुतरांची विष्ठा आणि पिसांमुळे होणाऱ्या आजारांमुळे कोर्टानं कबूतरखान्यांवर बंदी आणली, पण या बंदीला विरोध करत बुधवारी जैन समाज आक्रमक झाला होता. ताडपत्रीने झाकलेला कबूतरखाना हिंसक पद्धतीने आंदोलन करत पुन्हा खुला केला गेला. गुरुवारी याविषयी मुंबई हायकोर्टात झालेल्या सुनावणी दरम्यान मुंबई हायकोर्टानं कबूतरखान्यांची बंदी कायम ठेवली आहे. दरम्यान मुनी निलेशचंद्र विजय यांनी या कबूतरखान्यांच्या प्रश्नी शांततेनं आंदोलन सुरू ठेवणार असल्याचं सांगितलंय. लवकरच याबाबतच्या आंदोलनाची दिशा ठरवू असंही त्यांनी सांगितलंय. आम्ही 13 तारखेला आम्ही निर्णय घेऊ आणि आमचं आंदोलन स्टार्ट राहणार. आम्ही शांती बसणार नाही. बरोबर ना? अनशन आम्ही शांतीप्रिय आहे. आम्हाला शस्त्र उचलायची काम नाही. आमचे शांतीनाथ दादा आम्ही शांतीनं करू. काही शस्त्र जे लोक शस्त्र बोलते आमचे लोक नव्हते, परंतु आम्ही शस्त्र उचलणार नाही. यदि जर जरूरत पडली आम्हाला आम्ही शस्त्र पण उचलू. करून आम्ही संविधानाला मानत आहे ना, आता कोर्टाला मानतो ना, देवेंद्र फडणवीसला मानतो ना. आमच्या धर्माच्या जर विरुद्ध राहिलं तर बस धर्माच्या विरुद्ध. अरे धर्माच्या विरुद्ध आहेच नाही. धर्माच्या विरुद्ध राहिलं तर कोर्टला आम्ही मानणार नाही. दरम्यान कबूतरखान्यांवरून वाद पेटलेला असतानाच दादरच्या कबूतरखाना परिसरात दंगल नियंत्रण पथक आणि अतिरिक्त पोलीस बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आला आहे. कबूतरखान्याबाबत कोर्टाच्या आदेशाचे पालन व्हावं याकरता प्रयत्न केले जात आहेत. दादर कबूतरखाना ट्रस्टकडनं आता कबुतरांना दाणे टाकले जाऊ नयेत आणि कुठल्याही पद्धतीचे लेखी आदेश मिळाले नसल्याचं सुद्धा म्हटलेलं आहे. अशाच पद्धतीचे हे बॅनर या ठिकाणी लावण्यात आलेले आपल्याला पाहायला मिळत आहे. कुठल्याही पद्धतीने कायद्याचे उल्लंघन होऊ नये याकरता अशा पद्धतीचा हा बोर्ड लावण्यात आलेला आहे. सकाळी 6 ते 8 या वेळेत कबुतरांना खाद्य द्यावे याबाबत मौखिक परवानगी देण्यात आली आहे, परंतु कोणत्याही पद्धतीची लेखी परवानगी ही देण्यात आलेली नाही. कबुतरांना खाणे देऊ नये असा कोर्टाचा आदेश आहे आणि त्यामुळेच आज जर आपण बघितलं तर कबूतरखाना परिसरामध्ये दंगल नियंत्रण पथक असेल किंवा पोलिसांचा जादा बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. दरम्यान कबुतरांना दाणे टाकण्यास हायकोर्टानं बंदी घातलेली असतानाच एका व्यक्तीनं कारच्या टपावर टप ठेवत कबुतरांना खाद्य पुरवण्याचा प्रकार समोर आला होता. त्याला स्थानिकांनी आक्षेप घेतला होता. किधर रहते हो आप? हाँ, लालबाग में. आपके इधर ये करने कोई जगह नहीं है. आपके घर बिल्डिंग के नीचे करो ना. 12 गाड़ी और आ रही है. अच्छी बात है, अच्छी बात है. आप यानी हमें धमका रहे हो कि आप 12 गाड़ी और ले रहे हो. नहीं नहीं, आप सही हो. आपके इधर जगह नहीं है ये करने को. वहाँ पे डालने के लिए मना किया है ना. नहीं नहीं, आप सही हो. यहाँ पे डालने के लिए मना किया क्योंकि वहाँ पे कबूतर बहुत ज्यादा हुए भाई साहब. हायकोर्टाच्या आदेशाचं उल्लंघन करत कबुतरांना खाद्य टाकणाऱ्या कार चालक महेंद्र संकलेच्या विरोधात गुन्हाही दाखल करण्यात आलाय. अंग त्यांनी केलेल्या कायद्याच्या विरोधामध्ये पोलीस तर पोलिसांची कारवाई करतायत, परंतु आरटीओ डिपार्टमेंटच्या माध्यमातून सुद्धा त्यांचा परवाना कसा रद्द करण्यात येईल, कारण अशा प्रकारची कुठली परमिशन आरटीओ डिपार्टमेंटच्या माध्यमातून कोणालाही दिली जात नाही. आणि असंच एक हायकोर्टाच्या निर्देशाचं किंवा सूचनांचं पालन जर कोणी करत नसेल तर आरटीओ डिपार्टमेंट त्याच्यावर कठोर कारवाई करेल. केवळ दादरमध्येच नव्हे तर गिरगाव चौपाटी परिसरातही कबुतरांना खाद्य देण्याचा प्रकार समोर आलाय. कबुतरांना खाद्य दिल्याप्रकरणी DB मार्ग पोलीस ठाण्यातही अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. गिरगाव चौपाटीवर खाद्य टाकणाऱ्यांवर आतापर्यंत 8,000चा दंड ठोठावण्यात आलाय.
एकूणच कबूतरखान्यांवरून वाद पेटल्याचं दिसतंय. कबूतर हा मुका जीव आहे, तो जगलाच पाहिजे. मात्र याच वेळी माणसाचा जीव महत्वाचा नाही का, याचाही विचार भूतदयेच्या नावावर इतरांचा जीव धोक्यात घालणाऱ्यांनी करायला हवा. सुस्मिता भदाणेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18, लोकमत, मुंबई.